सो आपण आलो आहोत विद्यापीठात, पुणे विद्यापीठ. इकडे मेन बिल्डिंग आहे. आता आपण जाणार आहोत ॲलिस गार्डनला. सो मेन बिल्डिंग आणि इथे हा रस्ता आहे बघा, केवढा भारी दिसतंय बघा. आणि इथे आहे ॲलिस गार्डन. ॲलिस गार्डन आज एक्सप्लोअर करू. लेटेस्ट गो. इथे डॉग्स खूप आहेत भारी आणि सगळे फ्रेंडली आहेत. बोलवलं की लगेच येतात. आल्या आल्या इथे वरती रुद्राक्षाचं झाड आहे आणि इथे जेव्हा रुद्राक्षाचा सीझन असतो इथे भरपूर सारे रुद्राक्ष पडलेले असतात. आता तर दिसत नाही आहे मला. आता या एक्झॅक्ट सीझन सांगता पण नाही येणार, पण यस अजून बरीच झाडं आहेत रुद्राक्षाची. आपण बघूया एक एक. आपण इकडनं जाऊ. असा ट्रेल आहे, पूर्ण ट्रेल कंप्लीट करूया जंगलवाला. ॲलिस गार्डन सकाळी 12 वाजेपर्यंत खुलं असतं. नक्की विजिट करा. भरपूर जुनी झाडं आहेत तिथे विद्यापीठातली, इवन पुण्यातली. नुसता ऑक्सिजन. प्रॉपर जंगल ट्रेल आहे आणि ॲक्च्युली मोठी मोठी झाडं आहेत भारी भारी. सो ॲलिसची स्टोरी आहे एक. आपण ॲलिसची एक समाधी पण आहे, जे काही आहे ते बघणार आहोत. क्रिमेशन. बार्बेटचा आवाज येतोय. मैना आहेत, पॅराकिट्स आहेत, भरपूर नेस्टिंग बर्ड्स खूप आहेत. दिस इज कॉपरस्मिथ बार्बेट, तांबट पक्षी. एकदम मध्यभागी हे असं तलाव आहे मॅनमेड आणि ह्यामध्ये वॉटर लिलीज म्हणजेच कमळ आपलं आहे. बघूया. बेंच आहे ना, केवढं भारी वाटतंय बघा. इथे येऊन निवांत बसायचं, पुस्तक वाचत किंवा पेंटिंग करत. बेस्ट. मस्त कमळ फुललेत. इकडनं जाऊया असं. सो असं म्हणतात की पुणे सिटीपेक्षा पुणे विद्यापीठात 2 डिग्री टेम्परेचर ऑलवेज कमी असतं. हा रिसर्च झालेला आहे ॲव्हरेज. आणि कारण भरपूर झाडं आहेत आणि इथे एक म्हणजे इंग्रजांचा कोणीतरी प्रिन्स राहायचा मेन बिल्डिंगमध्ये आणि त्याने ऑस्ट्रेलियावरून म्हणजे बरीचशी इथे कॉमन झाडं आहेत. काही गेट आहे इकडे, गर्ल्स हॉस्टेल आहे. अरे ही वाट बंद झाली वाटतं. ही ॲक्च्युली प्रॉपर जुनी वाट आहे इथे, पण ती बंद झाली आता, कोणी साफ नाही करत त्यामुळे. पण ही प्रॉपर वाट आहे होती. इथे भरपूर सारे स्पायडर्स आहेत. बॅड लक. चलो आता आपण जाऊया ॲलिसला पाहायला. असं आपण एक राऊंड मारून आलो आता इकडनं.
आता आपण जाणार आहोत तिकडे. इथे ॲलिस झोपलेली आहे, तिला पाहायला. खूप मोठं वडाचं झाड आहे, भरपूर पारंब्या अशा खालीपर्यंत आल्यात. खूप जुनं आहे, पुन्हा मागेपर्यंत आहे बघा, पुन्हा पसरलं आहे भारी. एका साईडला या कॉर्नरला ही आहे ॲलिसची कबर आणि तिचं नाव होतं ॲलिस रिचमंड. इथे आहे बघा ॲलिस रिचमंड. आणि ती बॉर्न ॲट मेलरोज साऊथ ऑस्ट्रेलिया 17 नोव्हेंबर 1856 अँड डाईड हिअर ऑफ कोलेरा. सो कोलेराची जेव्हा साथ आलेली तेव्हा ही मेली होती. 14 जानेवारी 1882. यंग होती म्हणजे. रेस्ट इन पीस. आणि खरं तर जी मेन बिल्डिंग आहे पुणे विद्यापीठाची त्या बाजूला, तिथे तो ऑस्ट्रेलियाचा राजा राहायचा आणि त्याची ही गर्लफ्रेंड होती आणि ती इथे आली होती फिरायला, त्याला भेटायला. अशी स्टोरी आहे, आय डोंट नो. आणि तेव्हा ही कोलेरा साथ येऊन वारली, त्यामुळे तिच्या स्मरणार्थ त्याने हे ॲलिस गार्डन बनवलं आणि तिची कबर इथे. आणि असं म्हणतात ही रात्रीची इथे फिरत असते या गार्डनमध्ये. येस, दॅट इज ट्रू. रात्रीची फक्त, दिवसा नसते. आता ही माहीत नाही. सो अशी तिची स्टोरी आहे आणि इंटरेस्टिंग आहे. गार्डन भारी आहे. हिच्या नावाने तरी गार्डन वाचलं आहे. झाडं तोडत नाही. बघा केवढं मोठं झाड आहे. दॅट इज गुड फॉर अस. ज्या ॲलिससाठी हे गार्डन कन्झर्व झालं आहे त्या ॲलिसला नमस्ते करून मी निघतो. सो हे अशा प्रकारे गार्डन आपण एक्सप्लोअर केलं, जे खूप भारी होतं. काय मस्त लाईट पडला आहे. विद्यापीठ रुद्राक्षाची झाडं आणि भरपूर सारे स्पायडर इथे आहेत. भरपूर काय काय आहे. तर मग निकलते हे घर को. इथे नर्सरी पण आहे बरं का. हॉर्नबिल बघा, मलबार हॉर्नबिल आहे ते. आणि इथे पण एक आहे, पेर आहे. त्यांचं इथे नेस्ट असू शकतं. सो हे हॉर्नबिलची स्टोरी अशी आहे, इथे असे ढोलीमध्ये नेस्ट करतात आणि जी मादी असते ती त्या ढोलीमध्ये आतमध्ये राहते, अंडा देते आणि मग ती स्वतःला डांबून घेते. म्हणजे मातीने ती ढोलीचं दार पूर्ण बंद करून घेते, थोडीशी ओपनिंग ठेवते. आणि जो नर असतो तो तिच्यासाठी खायला घेऊन येतो आणि तिला 2-3 महिने जे काही तिचं इन्क्युबेशन पिरियड आहे त्यामध्ये तिला खायला देतो. सो ही खूप भारी त्यांची स्टोरी आहे हॉर्नबिलची. सगळ्या हॉर्नबिल स्पेसिसमध्ये असंच होतं. चलो, हॉर्नबिल दर्शन पण झालं आहे.